मित्रांनो, ताणतणाव येणं ही चांगली गोष्ट आहे. पण तो ताणतणाव कसल्या पद्धतीचा आहे? तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? यावर पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. जर तुम्हाला पॉझिटिव्ह ताणतणाव येत असेल, जर तुमच्या मनाविरुद्ध गोष्ट घडली किंवा परिस्थिती तुमच्या मनाविरुद्ध घडली आणि तुम्ही पॉझिटिव्ह ताणतणाव घेत असाल, पॉझिटिव्ह ताणतणाव म्हणजे काय? तर जर सिच्युएशन अशी आहे, तर त्याला आपण सिच्युएशनला तोंड देऊ, स्ट्रेस घेऊन कुठं ना कुठं त्याशी संघर्ष करू, त्याच्यावर मात करू, असा ताणतणाव तुमचा असला पाहिजे, ना की निगेटिव्ह ताणतणाव. ज्यावेळेस तुमच्या मनाविरुद्ध गोष्ट घडेल, ज्यावेळेस परिस्थिती तुमच्या आटोक्यात नसेल, त्यावेळेस जर तुम्ही निगेटिव्ह स्ट्रेस घेत असाल, निगेटिव्ह स्ट्रेस म्हणजे काय? व्यसन करणं, जास्त टेन्शन घेणं, काहीच काम न करणं किंवा त्या गोष्टीपासून पळ काढणं किंवा जास्त नैराश्य फील करणं किंवा जास्त उदास होणं, जास्त राग करणं. तर ह्याच्यामुळं ह्या निगेटिव्ह विचारांमुळं किंवा ह्या निगेटिव्हिटीमुळं कुठं ना कुठं तुमचा निगेटिव्ह ताण वाढत जातो. त्यामुळं ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चुकीच्या गोष्टी घडतील, मनाविरुद्ध गोष्ट घडतील किंवा परिस्थिती तुमच्या विरोधात असेल, त्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह ताणतणाव घेणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह स्ट्रेस तुम्हाला येणं गरजेचं आहे. त्यामुळं आत्ताच आपली मानसिकता बदला. धन्यवाद.